जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सध्या चकमक सुरू आहे। भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक सुरू असून पुलवामात पुन्हा 4 जवान शहीद झाल्याची माहिती समोर येते। पिंगलीना परिसरात 4 जवान शहीद झालेले आहेत। चकमकी दरम्यान 4 भारतीय जवान शहीद झाले असून मेजरसह 4 भारतीय जवान शहीद झाले तर 1 जवान जखमी आहे। आपण बघतोय पिंगलीना परिसरात मेजरसह 4 जवान शहीद झाल्याची माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अभय कुमार देशमुख यांच्याकडून। अभय, काय सांगशील? पुलवामात पुन्हा एकदा 4 जवान शहीद झाल्याची माहिती समोर येते, काय अधिक माहिती अभय? 55 राष्ट्रीय तुकडीचे हे जवान होते आणि रात्रीपासून मध्यरात्रीपासून या जवानांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती। पुलवामाच्या पिंगलाना परिसरामध्ये दहशतवादी आल्याची माहिती या 55 राष्ट्रीय रायफलच्या जवानांना मिळालेली होती। त्यावेळेला या जवानांनी त्या ठिकाणी त्या दहशतवाद्यांचा शोध सुरू केलेला होता। त्याच वेळेला मध्यरात्री एका घरामध्ये लपून बसलेल्या या दहशतवाद्यांनी या जवानांवरती गोळीबार केलेला होता। त्यामध्ये 4 जवान जखमी झालेले होते आणि आता जी माहिती समोर आलेली आहे यामध्ये मेजरसह 4 जवान शहीद झालेले आहेत। यामध्ये एक नागरिक सुद्धा जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। मध्यरात्रीपासून ही चकमक सुरू आहे आणि अद्यापही ही चकमक सुरू असल्याचीच माहिती समोर येते। अनेक दिवसापासून या भागामध्ये दहशतवाद्यांनी तळ ठोकल्याची माहिती या 55 राष्ट्रीय रायफलच्या जवानांना मिळालेली होती आणि या जवानांनी या भागामध्ये शोध मोहीम सुरू केलेली होती। या शोध मोहिमेदरम्यानच मध्यरात्री चकमक सुरू झाली आणि या चकमकीमध्येच आपले 4 जवान शहीद झालेले आहेत। या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर आता पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू झालेली आहे आणि या परिसरामध्ये असलेल्या या दहशतवाद्यांना या जवानांनी घेरल्याची सुद्धा माहिती समोर येते। शैलजा, नक्कीच धन्यवाद अभय कुमार देशमुख, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय सध्या भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामात चकमक सुरू आहे। पिंगलीना येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक सुरू असून पुन्हा एकदा 4 जवान शहीद झाल्याची माहिती समोर येते।